तर इकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून एक संदेश दिलाय। सफदरजंग रुग्णालयात ठेवणं म्हणजे बेकायदेशीरपणे ताब्यात घेणं आहे। मात्र उद्या होणाऱ्या नियोजित चलो संसद या आंदोलनात तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा। त्यांनी या आंदोलनाला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन असं संबोधलंय। पेपर लीक आणि अन्यायाच्या विरोधात लढण्याचं आवाहन देखील वांगचुक यांनी रुग्णालयातून केलंय। सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून देशातील सगळ्या नागरिकांना एक संदेश दिलाय। उद्या आंदोलनामध्ये मी नसलो तरी सुद्धा मोठ्या संख्येने 20 जुलैच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं त्यांनी म्हटलंय। आणि या आंदोलनाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन असं देखील संबोधित केलंय। आझादी का दुसरा आंदोलन असं म्हणत त्यांनी सगळ्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। 20 जुलैला संसदेवरती मोर्चा होणार आहे आणि या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं त्यांनी रुग्णालयातून दिलेल्या संदेशात म्हटलंय।